मित्रांनो, ही गोष्ट त्या काळाची आहे जेव्हा मी साधारण 18 वर्षांचा होतो। त्यावेळी आमच्या शेजारी एक भाभी राहायची, तिचं नाव अनाया होतं। तिचा नवरा नोकरी करायचा, सकाळी घरातून जायचं आणि थेट रात्री उशिरा परत यायचा। त्यामुळे दिवसभर ती बहुतेक वेळ एकटीच असायची। अनाया भाभीचं वय अंदाजे 31च्या आसपास होतं, पण तिचं व्यक्तिमत्व हो, काय मस्त होतं सांगू। गोरेपणावर हलकीशी झाक, बोलण्यातली गोडी आणि हसताना डोळ्यांत चमक, ज्याला कोणी एकदा पाहिलं त्याची भावना दाटून येईल। मी जेव्हा जेव्हा भाभीला पाहायचो तेव्हा तिच्या नावाने हतबल करायचो। खरं सांगायचं तर माझं आणि भाभीचं खूप छान जमत होतं। ती नेहमी मला काही ना काही काम सांगायची, कधी किराणा आण, कधी पाणी भरून दे, कधी लाईटचं बिल भरून ये। मला पण ते सगळं आवडायचं, कारण तिच्याजवळ राहता येत होतं। एकदा असं झालं की तिने मला हसत म्हणाली, अरे आर्यन, मला आज बाजारात जायचं आहे, तू मला घेऊन जाशील का? मी लगेच म्हणालो, अगं भाभी, का नाही, चला ना। ती हसून म्हणाली, थांब जरा, मी 2 मिनिटात तयार होते। तुम्हाला तर सगळं माहीतच आहे, बाईचं 2 मिनिटं म्हणलं तर किती वेळ असतो। खरंच, अगदी 2 मिनिटांतच तिने बाहेरून आवाज दिला, चल, मी रेडी आहे। मी तर पूर्णपणे आश्चर्यचकितच झालो। भाभी, तुम्ही रेडी आहात, पण मी तर कधीपासून तुम्हाला सुंदर वेळेचा अनुभव द्यायला तयार आहे। हे विचारतच मी बाहेर आलो आणि नजर तिच्याकडे गेली। भाभी खरंच कमाल दिसत होती, तिचा ड्रेस, केसांचा बांधलेला जुडा आणि हलकं हास्य, सगळं अगदी मन भुरळ घालणारं होतं। मला असं भुरकटून पाहताना ती थोडं मिश्किल हसून म्हणाली, काय झालं? असं काय बघतोयस? माझ्यात काही कमी दिसते का? मीही लगेच थोडं फ्लटेक करत उत्तर दिलं, अगं भाभी, तुमच्यात कसलीच कमी नाही, हाच तर प्रॉब्लेम आहे। माझं उत्तर ऐकून भाभी खळखळून हसल्या, मग गोडपणे म्हणाल्या, अरे वा, आता ही मस्करी सोड आणि लवकर निघ, परतही यायचंय ना। ती जवळ आली, तिच्या अंगातून दरवळणारा सुवास माझ्या मनाला अजूनच गुंतवून टाकत होता। मी हळूच बाईकडे चाललो आणि म्हणालो, या भाभी, माझ्या मागे बसा। ती एकदम स्टाईलने बाईकवर बसली। बसताना तिने हलकेच मला पकडलं आणि तिचं व्यक्तिमत्व माझ्या पाठीला घासलं। त्या क्षणी मला असं वाटलं की जणू माझ्या अंगावर वीजच गेली। मी तर तेव्हाच कट मारला आणि बाईक जोरात पुढे हाणली। आम्ही बाजारात पोहोचलो। भाभीने थोडं सामान घेतलं आणि एका दुकानातून तिच्या मुलासाठी कॅडबरी घेतली। मग आम्ही परतीच्या मार्गाला लागलो। अर्ध्या रस्त्यात भाभीने अचानक विचारलं, आर्यन, तुझी कोण गर्लफ्रेंड आहे का? मी थोडा हबकून म्हणालो, भाभी, हे काय विचारता? ती हसून म्हणाली, अरे, लाजायचं काही नाही, मला सांग ना। मी हळूच उत्तर दिलं, नाही भाभी, माझी कोणी गर्लफ्रेंड नाही। ती परत म्हणाली, का रे, तुला अजून कोणी आवडलीच नाही का? मी शांतपणे म्हणालो, हो, असं समजा की अजून मनासारखी कोणी भेटलीच नाही। हे ऐकून ती थोड्या मिश्किल अंदाजात विचारते, मग तुला कशी हवी आहे? मी थोडा धाडस करून म्हणालो, भाभी, तुमच्यासारखी। खरं सांगायचं तर तुमच्यासारखी कोणी भेटलीच नाही। ती थोडं थांबून माझ्याकडे बघत म्हणाली, अच्छा, माझ्यात असं काय खास आहे? मी थोडा गोंधळलो आणि म्हणालो, भाभी, तुमच्यात सगळंच खास आहे। खरंच, भाऊजी खूप नशीबवान आहेत, त्यांना तुमच्यासारखी बायको मिळाली। ती डोळ्यांत खट्याळ चमक आणून म्हणाली, अच्छा जी, पण आधी नीट सांग, माझ्यात तुला नक्की काय खास वाटतं? मी थोडं टाळण्याचा प्रयत्न केला, अहो, सोडा ना भाभी। पण ती हट्टाने म्हणाली, नाही, सांग ना रे। मी हलक्या हसत उत्तर दिलं, तुमचं सगळंच मस्त आहे। ती मिश्किलपणे हसून म्हणाली, अच्छा, तुला माझं काय मस्त वाटतं? अशा गप्पांमध्ये आम्ही घरी पोहोचलो। भाभी म्हणाली, चल, माझं सामान आत ठेव। मी सामान आत ठेवलं आणि बाहेर निघत होतो, तेवढ्यात भाभीने हाक मारली, अरे, कॅडबरी तरी खा। मी हसत म्हणालो, ठीक आहे भाभी, द्या ना, पण तुम्ही पण खा। ती माझ्या जवळ आली, हातातली कॅडबरी तिने माझ्या तोंडात ठेवली आणि त्याच वेळी ती स्वतःही तीच कॅडबरी खायला लागली। त्या क्षणी माझा श्वासच थांबला, मी पूर्णपणे स्तब्ध झालो। तिच्या डोळ्यांत बघताना मला जाणवलं की काहीतरी अनोखं सुरू झालं आहे, पण फक्त तिची साथ देत होतो। 10 मिनिटांनी मी पण तिला पापी करायला लागलो। मग तिने माझा हात घेऊन तिच्या व्यक्तिमत्वावर ठेवला आणि सुंदर अनुभव द्यायला लागली। साधारण 15 मिनिट असंच चाललं। मग भाभी सुंदर वेळेचा अनुभव घ्यायला बेचैन झाली।
ती माझ्यापासून दूर होत म्हणाली, चल बेडरूममध्ये जाऊया. मी भाभीच्या मागे तिच्या बेडरूममध्ये गेलो. आत जाताच मी दरवाजा बंद केला आणि तिला पापी करायला लागलो. मग मी तिला मोकळे केले. आता भाभी मोकळी माझ्यासमोर होती. मी तिला बेडवर झोपवलं. आता भाभी पण सुंदर वेळेचा अनुभव घेण्याच्या मूडमध्ये आली होती. मग तिने माझी भावना मोकळी केली. भाभी बेडवर झोपून म्हणाली, ये माझा राजा आणि दे मला सुंदर वेळेचा अनुभव. हे ऐकताच मी माझी भावना तिच्या जीवनात टाकली आणि तिला सुंदर वेळेचा अनुभव द्यायला लागलो. हा सिलसिला 25 मिनिटं चालला. मग मी म्हणालो, भाभी, माझ्या भावनेतून रंग येणार आहे, कुठे सोडू? ती म्हणाली, माझ्या जीवनातच सोड. मग मी तिच्या जीवनात 5-6 रंगाच्या पिचकाऱ्या सोडल्या आणि तिच्यावर पडलो. यानंतर भाभी मला नेहमी सुंदर वेळेचा अनुभव द्यायला लागली. आर्यन आणि अनाया भाभी यांचा नाता आता एका वेगळ्याच वळणावर आलं होतं. त्यांच्या भेटी, गप्पा आणि त्या खास क्षणांनी दोघांनाही एक अनोखं बंधन दिलं होतं. पण आयुष्य कधीच एका रेषेत चालत नाही आणि त्यांच्या या रंगीत कहाणीतही आता काही सावल्या येणार होत्या. एका शांत संध्याकाळी आर्यन त्याच्या घराच्या गच्चीवर उभा होता. हळूच पडणाऱ्या सूर्याच्या किरणांमध्ये तो हरखून होता आणि त्याच्या मनात अनाया भाभीच्या आठवणी घोळत होत्या. तिचं ते मंद हसणं, तिची चमकणारी डोळ्यांची गोडी आणि त्या गोड गप्पा, सगळं जणू कालच घडलं होतं. पण आज काहीतरी वेगळं होतं. त्याला असं वाटत होतं की भाभी काहीतरी लपवते आहे. सकाळीच अनाया भाभीने त्याला फोन केला होता. तिचा आवाज नेहमीसारखा गोड होता, पण त्यात एक वेगळीच चिंता जाणवत होती. आर्यन, आज संध्याकाळी तू माझ्या घरी येशील का? थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे. आर्यनच्या मनात लगेच प्रश्नांची लाट उठली. भाभीला काय बोलायचं ने? काही अडचण आहे का? त्याने लगेच होकार दिला. संध्याकाळी तो तयार होऊन भाभीच्या घरी पोहोचला. दरवाजा उघडताच अनाया भाभी समोर उभी होती. काळ्या रंगाची साडी, हळूच उभा राहणारा डोळ्यांतला तेज, तिच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून आर्यनचा जीव जणू थांबला. आलास? ये आत, तिने गोड आवाजात म्हटलं आणि त्याला आत घेतलं. दोघे स्टडी रूममध्ये बसले. अनाया भाभीने त्याच्यासाठी कॉफी बनवलेली होती. आर्यन, तू काही विचारात आहेस का? तिने हलक्या नजरा घालून विचारलं. आर्यन हसला आणि म्हणाला, भाभी, तुम्हीच मला बोलावले आणि आता मला विचारता, खरं सांगू, काय प्रॉब्लेम आहे? अनाया भाभीने एक दीर्घ श्वास घेतला. आर्यन, तुझ्याशी सगळं शेअर करायचं ठरवलंय. पण तू मला वचन दे, सगळं तू कोणालाही सांगणार नाहीस. आर्यनच्या मनात कुतूहलाची आग पेटली. त्याने लगेच वचन दिलं, भाभी, तुमचा विश्वास आहे माझ्यावर. सांगा, काय झालं? अनाया भाभीने सावकाश सांगायला सुरुवात केली. आर्यन, माझ्या आयुष्यात काही गोष्टी अशा आहेत, ज्या मी कोणालाच सांगितल्या नाहीत. माझं लग्न झाल्यापूर्वीच माझं आयुष्य इतकं साधं नव्हतं. तिचे डोळे थोडे ओलसर झाले. आर्यनने तिचा हात हळूच धरला. भाभी, तुम्ही मला सगळं सांगा, मी तुमच्या सोबत आहे. अनाया भाभीने सांगितलं की तिच्या लग्नापूर्वी ती एका छोट्या गावात राहायची. तिथे तिची ओळख एका मुलाशी झाली होती, ज्याचं नाव सिद्धार्थ होतं. सिद्धार्थ आणि अनायाचं प्रेम फुललं, पण त्यांच्या कुटुंबांना हे मान्य नव्हतं. एक दिवस सिद्धार्थ अचानक गायब झाला. कोणी म्हणालं तो पळून गेला, कोणी म्हणालं त्याला कोणीतरी मारलं. अनायाच्या आयुष्यातून तो कायमचा गेला आणि तिचं मन तुटलं. पण आर्यन, मला आता असं वाटतंय की सिद्धार्थ परत आलाय, अनाया भाभीने थरथरत्या आवाजात सांगितलं. आर्यनच्या अंगावर काटा आला. काय म्हणजे? तुम्हाला तो भेटला का? त्याने घाबरत विचारलं. अनायाने मान डोलवली. काल रात्री मी बाजारातून घरी येत होते, तेव्हा कोणीतरी माझा पाठलाग केला. मी त्याला स्पष्ट पाहिलं नाही, पण त्याची ती चाल सिद्धार्थ सारखीच होती. आर्यनच्या डोक्यात विचारांचे वादळ उठलं. सिद्धार्थ तो खरंच जिवंत असेल का? आणि जर असेल, तर तो अनाया भाभीच्या मागे का लागलाय? त्याने भाभीला धीर दिला. भाभी, घाबरू नका, मी आहे ना तुमच्यासोबत. उद्या आपण याचा शोध घेऊ. अनाया भाभीने त्याच्याकडे कृतज्ञ नजरेने पाहिलं. त्या रात्री आर्यन घरी परतला, पण त्याला झोप लागेना. त्याच्या डोळ्यासमोर अनाया भाभीचा चेहरा आणि तिच्या बोलण्यातली भीती घोळत होती. त्याने ठरवलं, उद्यापासून तो अनाया भाभीवर लक्ष ठेवेल. पण त्याच रात्री काहीतरी विचित्र घडलं. मध्यरात्री त्याला त्याच्या खिडकीबाहेर काही हालचाल जाणवली. त्याने हळूच खिडकी उघडली, पण बाहेर कोणीच नव्हतं. फक्त एक कागदाचा तुकडा खाली पडला होता. आर्यनने तो कागद उचलला. त्यावर लिहिलं होतं, अनाया माझी आहे, तिच्यापासून दूर रहा. आर्यनच्या हातातून कागद खाली पडला.
त्याच्या मनात भीती आणि संताप एकत्र दाटून आले. हे कोण आहे आणि अनाया भाभीला धोका का आहे? त्याने ठरवलं, आता तो स्वतः या गुढाचा शोध घेणार. दुसऱ्या दिवशी सकाळी आर्यन अनाया भाभीच्या घरी गेला. त्याने तिला तो कागद दाखवला. अनाया भाभीचा चेहरा पांढरा पडला. आर्यन, हे सिद्धार्थचं लिहिणं आहे. मी त्याची अक्षरं कधीच विसरू शकत नाही. आर्यनने तिला धीर दिला. भाभी, घाबरू नका. मी आता याचा तपास करणार आहे. तुम्ही फक्त मला सांगा, सिद्धार्थबद्दल आणखी काय माहिती आहे? अनायाने सावकाश सांगायला सुरुवात केली. सिद्धार्थ एका गुप्त गटाचा भाग होता. त्यांचं काम काहीसं बेकायदेशीर होतं आणि त्यामुळे त्याला अनेक शत्रू होते. कदाचित त्याच्या शत्रूंनी त्याला मारलं असेल किंवा तो लपला असेल. आर्यनने ठरवलं की तो आता गावातल्या जुन्या लोकांशी बोलणार, जे सिद्धार्थला ओळखत होते. त्याचा गावात तपास सुरू झाला. काही जुन्या मित्रांना भेटला, काही दुकानदारांशी गप्पा मारल्या. एका म्हाताऱ्या आजोबांनी त्याला सांगितलं, सिद्धार्थ तो मुलगा काही साधा नव्हता. त्याचं नाव एका मोठ्या टोळीशी जोडलं गेलं होतं. पण तो गायब झाल्यावर सगळं शांत झालं. आर्यनला आता खात्री झाली की सिद्धार्थ जिवंत आहे आणि तो अनाया भाभीच्या मागे आहे. पण का? हे प्रश्न त्याच्या मनात घोळत होते. तो म्हणाला, भाभी, तुम्ही आता कुठेही एकटी जाऊ नका. मी तुमच्या सोबत आहे. अनायाने त्याला मिठी मारली. आर्यन, तू माझ्यासाठी इतकं करतोयस, मी कधीच विसरणार नाही. पण त्या रात्री पुन्हा काहीतरी विचित्र घडलं. आर्यन अनाया भाभीच्या घराबाहेर पहारा देत होता. अचानक त्याला एक सावली दिसली. त्याने हळूच त्या सावलीचा पाठलाग केला, पण तोपर्यंत ती सावली गायब झाली. फक्त एक चिठ्ठी मागे राहिली. चिठ्ठीवर लिहिलं होतं, आता वेळ जवळ आली आहे. अनाया, तुझी सुटका नाही. आर्यनच्या हृदयाचे ठोके वाढले. त्याने लगेच अनाया भाभीला फोन केला. भाभी, तुम्ही ठीक आहात ना? अनाया घाबरलेल्या आवाजात म्हणाली, आर्यन, मला वाटतंय कोणीतरी घरात आहे. मला आवाज येतोय. आर्यन धावतच अनाया भाभीच्या घरी पोहोचला. दरवाजा उघडताच आर्यनने पाहिलं की अनाया भाभी कोपऱ्यात बसली होती. तिच्या हातात एक फोटो होता. तो फोटो सिद्धार्थचा होता आणि त्यावर केशरी रंगाने लिहिलं होतं, मी परत आलोय आर्यन. आर्यनने तिला जवळ घेतलं, हळूच म्हणत, भाभी, घाबरू नका, मी आहे ना. पण त्याच्या मनात एकच प्रश्न घोळत होता, सिद्धार्थ खरंच परत आला आहे का? आणि जर आला असेल, तर तो अनाया भाभीला का त्रास देतोय? त्याच क्षणी त्याच्या नजरेत काहीतरी आलं. अनाया भाभीच्या हातातल्या फोटोच्या मागे एक तारीख होती, 1 सप्टेंबर 2025. आर्यनच्या अंगावर शहारा आला. हा फोटो म्हणजे स्पष्ट संकेत होता की सिद्धार्थ खरंच इथे आहे. त्याने अनायाला विचारलं, भाभी, हा फोटो कुठून आला? अनाया थरथरत्या आवाजात म्हणाली, आर्यन, मी हा फोटो टेबलवर पाहिला. कोणीतरी तो इथे ठेवला. अचानक घरातली लाईट गेली. अंधारात खोलीतून एक हलकासा आवाज आला, जणू कोणीतरी हळूच चालत होतं. आर्यनने अनायाला मागे ठेवलं, फोनचा टॉर्च हातात घेतला आणि हळूच आवाजात विचारलं, कोणी आहे तिथे? आर्यनने अनायाला मागे ठेवलं आणि हातात फोनचा टॉर्च पकडला. कोणी आहे तिथे? त्याने जोरात ओरडलं. उत्तर आलं नाही, फक्त खोलीतून एक खोल आणि भयानक हसण्याचा आवाज आला. आर्यन आणि अनाया दोघेही अचानक थरथरले. तेवढ्यात दरवाजाला जोरदार धक्का बसला. आर्यन, अनाया दोघांनी किंचाळले. आर्यनने तिला लगेच जवळ घेतलं आणि शांतपणे म्हणाला, भाभी, घाबरू नका, मी आहे. पण त्याच क्षणी त्याला जाणवलं, त्याच्या मागे कोणीतरी उभा आहे. तो मागे वळला, पण अंधारात काहीच दिसलं नाही. फक्त एक चिठ्ठी खाली पडली. चिठ्ठीवर लिहिलं होतं, आता खेळ सुरू होणार आहे. आर्यनच्या हृदयाचे ठोके झपाट्याने वाढले. तो जाणतो होता की पुढे काय होईल, ते थांबून बघणं कठीण होईल. आता पुढे काय घडणार ते पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि पार्ट 2 कमेंट करून तुमचा सहभाग दाखवा. जर हा व्हिडिओ 530 लाईक गाठला तर आम्ही लगेच पुढचा रोमांचक भाग 2 घेऊन येणार आहोत.